햇살이 너무 좋았어 그냥 모두 좋았어 널 만나서 모든 게 다 잠에서 깨어나서 तर हे बघा मित्रांनो, तुम्ही जर पहिला बघितला तर स्वामींचं एक मंदिर आणि हेंका हे जे कस्टमर होते त्यांना फक्त ओम होया होता आणि वरती त्यांना असा कळस टाईप होया होता. तर आता बाबू सगळे ड्रॉवर दाखवीत काय काय येतात. आता हे नैवेद्य वगैरे ठेवूसाठी एक ट्रे असो बाहेर येतात, त्याच्या खाली 2 ड्रॉवर आहेत. एक ड्रॉवर आणि 2 ड्रॉवर, एक त्याच्यात तुम्ही अगरबत्ती वगैरे काय कापूर विपूरचं सामान असं तर ठेवू शकतास. आणि त्याच्या खाली 2 झडपा दिलेले आहेत, पण मध्ये त्याका पूर्ण पार्टिशन दिलेला. हे बघा याच्यात 2 कप्पे आहेत त्याला साईड का. तर ह्याची टोटल उंची कळस धरून 7.5 फूट येतं आणि तुमची काही माप असून दे त्या मापात आपण बनवून देऊ शकता जर तुमका अशा पद्धतीत काय मंदिर हवी असतील. आणि हा एक अजून सांगतोय, जर तुम्ही नेटवर इंस्टाग्रामवर बघतास ते जे किमती वगैरे दाखवतात ना ते त्यांच्या छोट्या मंदिराचे असतात, पण आपल्याला वाटतं की एवढं स्वस्त, पण असं काय नसतं. आणि त्या काय मटेरियल वापरतात ह्या समजत नाही. हा आपण जर बनवता तुमचं जर मटेरियल दिसतं तर बजाज पार्टिकलमध्ये आहे त्याला. फक्त व्हिडिओ ओपन करूसाठी ते किंमत दिलेली असता, पण जेव्हा तुम्ही घेऊक जाशाल तेव्हा तुमका किंमत समजत. पण आपण तुमका व्यवस्थित पद्धतीने आणि व्यवस्थित एक अट्रॅक्टिव्ह किमतीत तुमका ह्या बनवून देऊ शकता.